हे बघा मशीनने सिग्नल दिला. तुम्हाला जमिनीमधील मौल्यवान वस्तू सोना चांदी त्याचप्रमाणे जमिनीमध्ये असलेलं 16 फुटांपर्यंतचा मौल्यवान खजिना शोधायचा असेल तो नेमका कसा शोधायचा तर या मशीनद्वारे. मशीन आहे इक्विनॉक्स 700. याची तुम्हाला 3 वर्षाच्या वॉरंटीसह कमीत कमी किमतीमध्ये हे तुम्हाला मिळणार आहेत. नेमका याचा उपयोग आणि याची खरेदी कशी करायची तर याची माहिती आपण या व्हिडिओमधून पूर्ण घेणार आहेत. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचं हरवलेला मोबाईल फोन असो, अंगठी असो, हातामधली घडी असो किंवा तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या सुद्धा या मशीनद्वारे तुम्ही शोधू शकता. आणि 100% कारिगिरी दाखवणार हे असं एक मेटल डिटेक्टर आहे ज्याचं इक्विनॉक्स 700. ते म्हणजेच आपल्याला हेडफोन हे दिलेले आहे जे की आपल्याला रात्री सुद्धा आवाज याचा ऐकून आपण सोनं किंवा मौल्यवान खजिना या जमिनीमध्ये लपलेला असतो तर याच्याद्वारे आपण हा शोधू शकतो. म्हणजे खूप क्लिअर असा ऑडिओ याचा आपल्याला हा ऐकू येतात. तर याची जोडणी सुद्धा आपण हे करणार आहोत. तर त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला कॉर्ड सुद्धा हा दिलेला आहे. हा जोडणीसाठी आहे, हा चार्जिंगसाठी आहे. तर हे सुद्धा आपल्याला याच्यासोबत मिळत असतं. त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं येतं की डिस्प्ले. तर हा डिस्प्ले आपल्याला जमिनीमध्ये जेव्हा काही खजिना किंवा मौल्यवान वस्तू या कॉईलला आढळल्या तर याच्यामध्ये हे सिग्नल देतं. तर हा डिस्प्ले सुद्धा खूप जबरदस्त आहे. याच्यामध्ये लाईट सुद्धा दिलेला आहे. त्याचे कार्य आपण समोर हे बघणार आहोत. तर आता आपण याची एक छोटीशी जोडणी करूया. तर हा आहे हँडल. तर हा आपल्याला इथे फिट करावा लागतो. हा सुद्धा बघू शकता कशा प्रकारे फिट करायचा ते. तर हा हँडल आपल्याला अशा प्रकारे फिट करून ही बटन लॉक करायची. ही लॉक झाल्यानंतर हा हलणार नाही. त्यानंतर आपल्याला येतं हा केबल. तर हा केबल जोडणीचा केबल आहे. हा सुद्धा आपण याचा यूज करू शकतो. त्यानंतर एक आपल्याला नट असतो. हा सुद्धा आपल्याला उपयोगात हा येणार. इक्विनॉक्स 700 मध्ये आपल्याला 2 प्रकारचे कॉईल पाहायला मिळतात. एक म्हणजेच 11 इंची आणि दुसरा म्हणजेच 15 इंची. आपल्याला जो खजिना शोधायचा असेल तो जर 6 फुटाच्या आसपास असेल तर आपण 11 इंची कॉईलचा उपयोग करू शकतो. आपला खजिना छोट्या स्वरूपात असेल तर आपण 11 इंची कॉईलमध्ये सुद्धा खजाना हा शोधू शकतो. परंतु खजान्याची जी लेंथ आहे किंवा खजाना जर हा मोठा असेल आणि तो जर 6 ते 7 फुटाच्या वरती असेल आणि 15 फुटाच्या खाली असेल तर आपण 15 इंची कॉईलचा उपयोग हा करू शकतो. अशा प्रकारे आपण 11 इंची आणि 15 इंची कॉईलचा उपयोग करून खजिना हा शोधू शकतो. जेणेकरून आपल्याला वस्तू वापरण्यामध्ये हे सोयीस्कर जाईल. हा फिट झाल्यानंतर आपल्याला ही वायरिंग करायची असते. ही वायरिंग कशा प्रकारे तर ही वायरिंग आपण त्याच्यानुसार आपण हे करू शकतो. आपल्याला पाहिजे तितका लांब आपण हे ठेवू शकतो. आपली इथे तयार झालेली आहे. आता या मशीनचा उपयोग आपण कशा प्रकारे करणार आहोत तर त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमधून घेणारच आहोत. तर अशा प्रकारे ही मशीन इथे फिट झालेली आहे. तर नेमका याचा उपयोग कशा प्रकारे करूया तर ते आता आपण पाहूया. यामध्ये आपल्याला एक चार्जर सुद्धा मिळालेला आहे. म्हणजेच डिस्प्लेला सेलची गरज नसतं. आपण या डिस्प्लेला चार्जिंगच्या सॉकेटद्वारे सुद्धा चार्जिंग ही करू शकतो. तर आता आपण खजिना नेमका कशा प्रकारे शोधणार आणि याची जी सेटिंग आहे तर ही सेटिंग कशा प्रकारे करणार तर याची सुद्धा माहिती आपण समोर हे आता घेणार आहोत. तर आता आपण इक्विनॉक्स 700 या मशीनद्वारे या परिसरामध्ये काही मेटल हे मिळतं का तर त्याच्याबद्दल आपण चौकशी करणार आहोत. तर या मशीनद्वारे आपण इथे शोधणार आहोत नेमका आपल्याला काही हे मिळतं का हे पाहूया. आता आपण मशीनद्वारे इथे शोधत आहे नेमका आपल्याला काही इथे मिळेल तर आपण बघूया. इथे बघा मशीनने सिग्नल दिला. इथे काही आहे का बघूया.
बघा आपल्याला इथे नाणे हे मिळालेले आहे. आता आपण पुन्हा बघूया. आता आपल्याला नाणे मिळालेले आहे. इथे अजून एक सिग्नल मिळालेला आपल्याला. इथे सुद्धा आपण बघणार आहोत काय मिळालं ते. इथे सुद्धा आपल्याला एक कॉइन असा हा मिळालेला आहे, हे बघा. त्यानंतर आपण पुन्हा इथे बघूया काही मिळतं का आपल्याला. बघा इथे आपल्याला एक कंगन सुद्धा हे मिळालेलं आहे. या मशीनद्वारे आपण मेटल हे शोधू शकतो. इथे अजून सिग्नल भेटलेला आहे. बघा इथे सुद्धा एक कॉइन आपल्याला हा मिळत आहे. इथे हा परिसर पूर्ण रहदारीचा असल्यामुळे इथे आपल्याला भरपूरशा अशा वस्तू येते त्या मशीनद्वारे आपण शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत. या मशीनद्वारे तुम्ही खडकामध्ये सुद्धा, म्हणजे खडकाच्या खाली वगैरे कुठे मेटल असेल किंवा गोल्ड असेल, चांदी असेल किंवा पुरातन काळातील खजिना असेल, तो आपण या मशीनद्वारे शोधू शकतो. इक्विनॉक्स 700 मध्ये आपल्याला दोन प्रकारचे कॉईल पाहायला मिळतात. एक म्हणजेच 11 इंची आणि दुसरा म्हणजेच 15 इंची. आपल्याला जो खजिना शोधायचा असेल तो जर 6 फुटाच्या आसपास असेल तर आपण 11 इंची कॉईलचा उपयोग करू शकतो. आपला खजिना छोट्या स्वरूपात असेल तर आपण 11 इंची कॉईलमध्ये सुद्धा खजाना हा शोधू शकतो. परंतु खजान्याची जी लेंथ आहे किंवा खजाना जर हा मोठा असेल आणि तो जर 6 ते 7 फुटाच्या वरती असेल आणि 15 फुटाच्या खाली असेल तर आपण 15 इंची कॉईलचा उपयोग हा करू शकतो. अशा प्रकारे आपण 11 इंची आणि 15 इंची कॉईलचा उपयोग करून खजिना हा शोधू शकतो. इथे हा पूर्ण परिसर जो आपण बघत आहे तर हा खंडर टाईप पूर्ण हा परिसर आहे. इथे पुरातन काळामध्ये इथे एक वस्ती सुद्धा होती. तर त्यामुळे इथे जे जुन्या काळातील लोकांनी जे काही याच्यामध्ये जे काही पुरातन ज्यांच्या वस्तू राहिलेल्या आहे तर त्या इथे शोधू शकतो. आता हे मशीन आपल्याला सिग्नल यासाठी देत आहेत की इथे हे आपल्या हातामध्ये आहे. तर हे पाहत असताना हे मशीन सिग्नल सुद्धा हे देत असतं. तर या मशीनचं नाव आहे इक्विनॉक्स 700. यामध्ये आपल्याला 11 इंची आणि 15 इंची असे दोन कॉईल या मशीनमध्ये आपल्याला हे मिळत असतं. त्यानंतर या मशीनचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजेच खडकाखाली जर आपल्याला काही असं वाटत असेल की कोणता मेटल वगैरे आहे किंवा खजिना वगैरे आहे, सोनं चांदी वगैरे आहे, तर आपण या मशीनद्वारे ते शोधू शकतो. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजेच या मशीनद्वारे आपण पाण्यामध्ये सुद्धा खजिना किंवा मौल्यवान वस्तू ह्या शोधू शकतो. तुम्हाला जर ही मशीन खरेदी करायची असेल तर तुम्ही माझा कुपन कोड वापरून सुद्धा ही मशीन खरेदी करू शकता. तुम्हाला योग्य ते डिस्काउंट सुद्धा मिळणार आहेत. तर माझा कुपन कोड आहे राहुल 5. तर तुम्ही जिथे खरेदी कराल तर तिथे राहुल 5 असं ऑनलाईन जर खरेदी करायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा तुम्ही डीलरकडून जरी खरेदी कराल तरी तुम्ही माझा कुपन कोड वापरून त्याच्यावर योग्य ते डिस्काउंट सुद्धा हे मिळवू शकता. तर हे मशीन आहे इक्विनॉक्स 700. जबरदस्त मेटल डिटेक्टर म्हणून सध्या विक्री होणारं भारतातील नंबर 1 असं हे मेटल डिटेक्टर आहे. तुम्हाला दिवस असो वा रात्र LED लाईट सहित आणि याडिओ सहित तुम्ही कुठेही कधीही खजिना हा शोधू शकता. तर आता आपण हा जो इथे तुम्ही परिसर बघत आहेत तर या परिसरामध्ये आपण इथे जे काही वस्तू असेल मौल्यवान वस्तू तर त्या आपण शोधण्याचं काम इथे करणार आहोत. सगळ्यात प्रथम म्हणजेच ही मशीन चालू कशी करायची आणि हे कार्य कोणत्या कोणत्या प्लेसमध्ये हे आपल्याला उपयोगात येणार आहे. तर आपण ही मशीन सुरू करूया. बघू शकता आता मशीन ही सुरू झालेली आहे. ही मशीन सुरू झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जवळपास 3 मोड दिलेले आहे. हे जे बघा तुम्ही हा पार्कमध्ये जर तुम्ही पार्कमध्ये जर खजिना किंवा मौल्यवान वस्तू शोधत असेल तर हा पहिला त्यांच्यासाठी आहे.
दुसरं म्हणजेच ओपन फील्डमध्ये किंवा जे काही अशासारखा परिसर दिसत असेल तर या परिसरामध्ये तुम्ही हे करू शकता. त्यानंतर जे हे तिसरं आहे तर हे तिसरं बीचसाठी आहे, म्हणजे तुम्ही समुद्राच्या ठिकाणी सुद्धा हे तुम्ही येथे उपयोगात आणू शकता. बघा ही जी चेन आहे तर ही मशीन समोर आणल्यानंतर बघा मशीन कसं सिग्नल देतं. आता हे आपण पाण्यामध्ये सुद्धा याची एक ट्रायल घेणार आहोत. तर आपण हे पाण्यामध्ये सुद्धा हे टाकणार आहोत. आता आपण ही चेन पाण्यामध्ये फेकणार आहोत आणि या मशीनच्या द्वारे आपण ही चेन शोधून दाखवणार आहोत. आता जवळपास हे आपण 10 फुटापर्यंत ही चेन फेकणार आहोत. आता या मशीनची कॅपॅसिटी 16 फुटापर्यंत आहे, परंतु आपण 10 फुटापर्यंत ही चेन आता पाण्यामध्ये फेकणार आहोत. तर आपण ही चेन फेकूया तिथे. तर आता ही आपण चेन फेकल्यानंतर आपल्याला या मशीनच्या साहाय्याने आपण ते पाहणार आहोत. बघा तिथे आपण या मशीनच्या साहाय्याने ते आपण गोल्ड जे आहे तर ते आपण शोधून काढणार आहोत. तर बघा आता ते तिथे मशीन गेलेली आहे. आता त्या मशीन द्वारे तो गोल्ड कशा प्रकारे सापडतं तर बघा तिथे आपले मशीन घेऊन ते तिथे पाहत आहे. आता त्या मशीनद्वारे कशा प्रकारे ते चेन सापडतं तर ते आपण या व्हिडिओमधून आता पाहणार आहोत. आता ते मशीन घेऊन पाण्याच्या आतमध्ये ती चेन शोधत आहे. आता ती चेन कशा प्रकारे भेटतं काय आता आपण आल्यावर बघूया. बघा आता ते तिथे चेन शोधण्याचं काम चालू आहे. बघू शकता आपल्याला चेन सापडलेली आहे मशीनद्वारे. मशीननं खूप चांगलं काम इथे केलेलं आहे. मशीनने चेन सापडली आणि ती चेन आता आपण बाहेर आणणार आहोत. दादा या आता आपल्याला बघा या मशीनचं कार्य खूप असं जबरदस्त आहे. पाण्यामध्ये सुद्धा आपण जवळपास 10 ते 15 फुटापर्यंत ही मशीनने फेकलेलं होतं आणि ते फेकल्यानंतर ते तिथे बघितलं आणि मशीनद्वारे ते चेन आपल्याला बाहेर इथे काढलेली आहे. तर तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये असलेलं खडकामध्ये असलेलं शोधू शकता. मित्रांनो तुम्ही बघितलं या मशीनला आपण 15 फुटापर्यंत पाण्यामध्ये टाकलेलं आहे, तरी पण या मशीनला काहीच झालेलं नाही. आणि महत्वाचं म्हणजे आपण जी चेन ही आतमध्ये टाकलेली होती तर या मशीनच्या साहाय्याने ही आपण शोधून काढलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या भागामध्ये असलेला मौल्यवान वस्तू खजिना, त्याचप्रमाणे पाण्यामध्ये असलेला जो की 16 फुटापर्यंत म्हणजे 5 मीटर पर्यंतचा खजिना या मशीनद्वारे शोधू शकता. या मशीनचं नाव आहे इक्विनॉक्स 700. याचा कॉईल आहे 11 इंची. आणि महत्वाचं म्हणजेच रात्री सुद्धा आपण या मशीनचा उपयोग करू शकतो. LED लाईट दिलेला आहे, डिस्प्ले दिलेला आहे. ऑडिओ सहित सुद्धा या मशीनद्वारे खजिना हा शोधू शकतात. आता महत्वाचं म्हणजेच आपण ही मशीन पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकलो नाही, परंतु आपल्यासोबत काका होते तर हे काही एक्सपर्ट नाही. आपण यांना ही मशीन दिली आणि चेन आपण स्वतः फेकली. तर या मशीनद्वारे त्यांनी शोधून आणली. म्हणजेच काय की कोणी पण याचा उपयोग हा करू शकता. तुम्हाला खरेदी करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा किंवा लिंकवर क्लिक करून या मशीनची खरेदी ही करू शकता. धन्यवाद.